वत्स ते मासन 3 महिन्याचा वर्षावास. वत्स म्हणजे वर्षा, पाऊस. जो दिवस, ज्या दिवशी वर्षावासाचा प्रारंभ होतो तो दिवस म्हणजे धम्मचक्क पवत्तन दिवस होतो. आषाढी पौर्णिमेला धम्मचक्क पवत्तन दिवस असं म्हणतात. का बरं? कारण आषाढी पौर्णिमेला सभे बुद्धा समसमा, सगळ्या बुद्धांच्या कालखंडात ज्या पाचही गोष्टी, भूतकाळातले बुद्ध असो, वर्तमानातले असो किंवा भविष्य काळातले सगळेच सम्यक संबुद्ध पुढे होती, ते सगळेच सम्यक संबुद्ध आषाढी पौर्णिमेला, आषाढ हो, आषाढी पौर्णिमेला ते धम्मचक्क प्रवर्तित करीत असतात. कोण? सम्यक संबुद्ध. म्हणून आषाढी पौर्णिमेला धम्मचक्क पवत्तन दिवस असं म्हटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी जो पहिला उपदेश केला, पंचवर्गीय जे परिव्राजक होते, ज्यांनी 6 वर्ष त्यांची सेवा केली, त्या पाचही परिव्राजकांनी, आणि बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर जे सारनाथला गेले ना, तर ते पाचही परिव्राजक 6 वर्ष सातत्याने राजकुमार त्याचे ध्यान साधनेमध्ये सोबत सोबत होते आणि सेवा करत होते. तर तेच सारनाथला हे धम्मचक्क प्रवृत्ती सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर केलं. एकूण आषाढी पौर्णिमेला 5 घटना सगळ्याच बुद्धांच्या कालखंडात एक समान घटना घडत असतात. कोणत्या कोणत्या? जसं सिद्धार्थ गौतमाचा आपण जन्माची कहाणी पाहिली, शेवटचं जे जीवन असतं ना सिद्धार्थ गौतमाचं, सिद्धार्थ गौतमाला त्याला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी बोधिसत्वाच्या 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे त्याला जन्म घ्यावे लागले. कोणाला? सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागले. बोधिसत्वाच्या अगोदरचा जो कालखंड वेगळा असतो. बोधिसत्वाचं सिद्धार्थ गौतम या बोधिसत्वाचं प्रथम बोधिसत्वाचं जीवन म्हणजे तापस सुमेध. सुमेधाची कथा ऐकतो ना आपण. एकेकाळचे हेच सुमेध बोधिसत्व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये लिहिलेलं. एकेकाळचे हेच सुमेध बोधिसत्व बोधिसत्वांच्या पारमितांचा एक घडा भरत 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 शेवटच्या जीवनात जेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणून जन्म घेतात, सिद्धार्थ गौतम म्हणून जन्मग्रहण करताना ते तुषिता देवता लोकांमधून, त्यांचं नाव संतुषिता असतं, आणि ते शरीर त्यागताना पांढऱ्या हत्तीचं रूप घेऊन महामायेच्या स्वप्नात येतात. ते स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात कोरलं. महामाईला स्वप्न पडतं काय? चतुर्विध देवता येतात. हे नाव लिहिलंय बाबासाहेब. चतुर्विध म्हणजे चतुम महाराजी का देवता. पुरथिमस्मी दिशा भागे संती भूता माहिती, दक्षिणस्मी दिशा भागे संती देवा माहिती का, पश्चिमस्मी दिशा भागे संती नागा माहिती का, उत्तरस्मी दिशा भागे संती यक्षा माहिती का. पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला आणि उत्तरेला एकूण 4ही दिशेचे महाराज त्यांना चतुम महाराजिक देवता असं म्हटलं जातं. हे चतुम महाराजिक देवता, याला चतुर्विध देवता असं मराठीत भाषांतर केलं. भाषांतर करणारे या चतुम महाराजिक देवता स्वप्नात मानस सरोवर तिकडे घेऊन जातात आणि ते पांढऱ्या हत्तीचं स्वप्न पडतं. तो पांढरा हत्ती काय बोलतो महामायेला स्वप्नात? माते,
मी या पृथ्वी तलावर शेवटचा जन्म ग्रहण करू इच्छितो. तू माझी माता बनण्यास तयार होशील का? आणि स्वप्न उघड. आणि ते चित्त जे असतं ना पांढऱ्या हत्तीचं, पांढरा हत्ती स्वप्नात आलो त्यावेळेला महामायेच्या कुशीत जे चित्त प्रवेश करतो, प्राणी मनुष्य असोत की मनुष्यतर प्राणी असोत, गर्भधारणा तेव्हाच होते कुठल्याही प्राण्याची जेव्हा गर्भजलामध्ये हे चित्त मन पोहोचत. या जन्म ग्रहण करणाऱ्या चित्ताला पटिसंधी चित्त असं म्हटलं जातं. सिद्धार्थ गौतमाचा हा जन्म अशा रीतीनं महामायेच्या कुशीमध्ये गर्भजलामध्ये त्यांनी आषाढी पौर्णिमेला प्रवेश केला. याचा अर्थ असा समजायचा नाही की महामायेचा आणि शुद्धोदनाचा समागम आषाढी पौर्णिमेला झाला होता असं समजणं चुकीचं आहे. ज्या क्षणाला समागम होतो त्याच क्षणाला गर्भधारणा होते असं नाही. पुरुषांचे जन्म देणं हे पुरुषांचं काम नाहीये, हे महिलांचं पहिलं क्षेत्र आहे. जन्म देताना जन्म ग्रहण करताना त्या दोन बाबी वेगळ्या असतात ना. जन्म ग्रहण करणार हे बाळ असतं, जन्म देणारी ही माता असते. बाळाची आणि जन्म देणाऱ्या मातेची या दोघांचे समान धातू कम्म असतात. या समान धातू कम्माच्या आधारावर पटिसंधी असते. मी अशा मुलाला जन्म देईन की जे सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणार होता. आणि सिद्धार्थ गौतमाने देखील तापसुमेध या बोधिसत्वाच्या कालखंडात भगवान दीपांकर सम्यक संबुद्ध त्या अमरावती नगरीमध्ये नाला, त्या नाल्यात चिखल होतं आणि त्या अमरावती नगरीमध्ये भगवान दीपांकर सम्यक संबुद्ध येणार होते. आणि याला माहिती पडलं तापसुमेधानं, मोठे मोठे केस दाढीचे डोक्याचे वाढवून तापसुमेध हे बोधिसत्वाचं प्रथम जीवन. या जीवनात दीपांकर सम्यक संबुद्धांच्या प्रथम नाल्यात चिखल होतं आणि चिखलानं पाय भरू नयेत म्हणून फावडं ठोपळं घेतलं आणि तिथे रेती टाकायला लागला. हा माणूस याच ठिकाणून तोरण पताका लावून ती अमरावती नगरी एवढी सजली होती. तरी तापस सुमेधला एवढं माहिती पडलंय भगवंत याच रस्त्याने तरी इथेच चिखल आहे या पाटामध्ये, या नाल्यामध्ये, म्हणून त्याने पावडर टोपलं घेतलं आणि ते रेती त्या ठिकाणी टाकायचा प्रयत्न केला. शेवटी बुद्ध येऊनच गेले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं. भगवान दीपांकर बुद्ध जसे जसे जवळ आले याला काही सुधारलं नाही. वावभर जागा राहिली होती. आता काय करणार, त्यांच्याकडे मृगाचं एक कातळ होतं, तांबडं होतं, ते त्या चिखलावर टाकलं आणि असा उरावर पडून राहिला दोन्ही हात समोर, जेणेकरून तथागत भगवान दीपांकर सम्यक संबुद्धांचे पाय आणि अनंतांचे पाय चिखलाने घाण होऊ नयेत. काय झालं, एकूणच भगवान बुद्ध काय त्याच्या पाठीवर पाय देऊन जाणार होते. दीपांकर सम्यक संबुद्ध सारा संघ त्याच्या पाठीशी 2 पावलं 4 पावलं खालच्या नजरेनं सरळ दीक्षित बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणून येतोय. एकदम जवळ आल्यावर अरे किती श्रद्धावान माणूस दिसतो या म्हणून थबकतात भगवान दीपांकर सम्यक संबुद्ध. आणि किती श्रद्धावान माणूस दिसतो, आमचे पाय चिखलाने घाण होऊ नयेत म्हणून तो हे मृगाचं कातळं त्या चिखलावर ठेवून उरावर पडून आहे, जेणेकरून आम्ही त्याच्या पाठीवर पाय देऊन समोर राहू जावं. कोण बाबा, काय नाव तुझं? तेव्हा एक दोनदा तीनदा बोलले तरी जागला नाही आम्हाला. आणि उठून आपणच भगवान दीपांकर सम्यक संबुद्ध आहात ना? होय होय. म्हणते भगवान मलाही तुमच्या सारखं सम्यक संबुद्धत्व प्राप्त करावयाचं आहे. पहा त्यांचा सम्यक संकल्प बदल. हे सुमेध बोधिसत्व आहेत ना, हे बोधिसत्वाचं प्रथम जीवन ज्यामध्ये भगवान दीपांकर सम्यक संबुद्धाच्या आमोरे सामोरे प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये त्यांनी सम्यक संकल्प केला, मलाही तुमच्यासारखं बुद्धत्व प्राप्त करावयाचं आहे.
तेव्हा त्याचे 10 घडे भरले होते. तापस सुमाद आहे. तापस सुमेधाने भगवान दीपांकर सम्यक समृद्धांकडून जर याचना केली असते, म्हणते भगवान शब्द दुःख निसरण निबाळ सच्चित्र थाय मग म्हणते एतं आना पान पद्मं विपक्षना कम्मट आनंद देम पूजेम 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 असं जरी म्हटलं असतं ना, विपश्यना ग्रहण केल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी अर्हत्व प्राप्त करण्याचं बळ होतं. एवढं बळ तापस सुमेधाकडे. आठही लोकीय ध्यान त्यांचे परिपूर्ण झाले होते. एवढंच नव्हे तर आठही लोकीय ध्यानाच्या आधारावर दिव्य चक्षु, दिव्य शोध, परिचित ज्ञानी, उभे निवासानुसतीचं ज्ञान आणि इद्दीपाद या पाचही, आठही लोकीय ध्यानाच्या आधारावर पाचही अभिज्ञांची त्यांना प्राप्ती झाली होती. एवढं बळ होतं. त्यांनी जर भगवान दीपांकर सम्यक संबुद्धांकडून विपश्यना या कम्मठठाणाची मागणी केली असती, तर त्याच क्षणी त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं असतं. एवढं बळ त्याच्यात. पण त्यांचा सम्यक संकल्प बदल, मी एकटाच मुक्त होईल म्हणून त्या सम्यक संबुद्धांकडे याचना करतात. म्हणते भगवान मलाही तुमच्यासारखं सम्यक संबुद्धत्व प्राप्त करावं याचा आहे. तो पाहतोय सम्यक संबुद्ध भगवान दीपांकर पाहतायत आपल्या बोधी नेत्रांनी, आणि हा खरंच बुद्धत्व प्राप्त करू शकण्याची याची क्षमता आहे का, ते आपल्या बोधी नेत्रांनी पाहतात आणि म्हणतात होय. तापस सुमेध याला अभिनिहार प्रक्रिया असं म्हणतात. एखाद्या सम्यक संबुद्धांपुढे एखादा तत्व जेव्हा असं सम्यक संकल्प करून त्या बुद्धांच्या पुढे मलाही तुमच्यासारखं बुद्धत्व प्राप्त करावयाचं आहे, याला अभिनिहार प्रक्रिया, आणि बुद्ध आशीर्वचन देतात आणि त्याचं भवितव्य जे कथन करतात ते काय म्हणाले भगवान दीपांकर, तापस सुमेध तुला यासाठी 30ही पारमितांचा डोंगर रचावा लागेल. 30ही पारमितांचा डोंगर रचल्यानंतर, त्याची 10 पारमितांचे घडे भरले होते, पण तुला बुद्धत्व प्राप्त करावयाचं आहे ना, तुला 30ही पारमितांचा डोंगर रचावा लागेल. तेव्हा कुठे तुझ्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन स्थापित होते. तेव्हा यासाठी तुला 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जीवनातनं वाटचाल करावी लागेल. शेवटचं जीवन महाबोधिसत्वाचं सिद्धार्थ गौतम तुझं नाव राहील, शुद्धोधन तुझ्या वडिलांचं नाव राहील आणि महामाया तुझ्या आईचं नाव राहील. हे भविष्य कथन केलं भगवान दीपांकर सम्यक संबुद्ध. आणि याला अभिनिहार प्रक्रिया म्हणतात. म्हणजे तापस सुमेध हे बोधिसत्वाचं, सिद्धार्थ गौतम या बोधिसत्वाचं प्रथम जीवन, तापस सुमेध पासून तर ते सिद्धार्थ गौतम महाबोधिसत्वाच्या जीवनापर्यंत 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागले. तेव्हा कुठे त्याच्या 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्त पारमिता, या 30ही पारमितांचा त्यांनी जेव्हा डोंगर रचला, तेव्हा ही त्यांची 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं त्यांच्या शरीरावर उमटली आणि सिद्धार्थ गौतमाने जन्मग्रहण केला. कोणाच्या पोटी? महामायाच्या पोटी. जन्माला आल्याबरोबर काय म्हणतात, ते खाली नाही पडत ना, ते झेलून टाकतात. त्या अप्सरा सुंदरी देवता झेलून टाकतात. आणि ती जी बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषाला जन्म देणारी माता असते ना, ती 7च दिवस जगते. तर त्या शालवृक्षाची फांदी आणि ती उभ्यानच बाळाला पसरवते. एकाच बुद्धांची गोष्ट नाही. शेवटच्या जीवनात जे जे माता बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषाला जन्म देते ना, तर ती उभ्यानेच बाळाला प्रसवते. तुम्ही नाही प्रसवत, तुमचं तेवढं बल नाही. उभ्यानेच प्रसवलं आणि फक्त चतुर महाराजी देवता येतात, त्याचे पाय खाली जमिनीवर पडायला नको म्हणून कमळाचे फुलं 7 पावलं चाललं म्हणतो आपण. सिद्धार्थ बाळ गौतम जन्माला आलं, 7 पावलं चाललं. काय म्हणतो, उजवा हात आकाशाकडे दाखवत आहे आणि डावा हात जमिनीकडे. काय म्हणतात, 5 घोषणा करतात. कोणत्या? अगो हमस्मिंग लोकस, मी या लोकांमध्ये अग्र आहे. जेठो हमस्मिंग लोकस, मी या सगळ्या लोकांमध्ये ज्येष्ठ आहे, पहिला आहे. तेठो हमस्मिंग लोकस, मी या सगळ्या प्राण्यांमध्ये मी श्रेष्ठ आहे. चौथी घोषणा, अयं अंतिमा जाती, माझा हा अंतिम जन्म आहे. 5वी घोषणा, नक्की दानी पुन्हा प्रवृत्ती, माझा आता पुन्हा जन्म होणार नाही. या 5 घोषणा करतात, 7 पावलं चालू. आपल्याला ही कल्पना वाटते की नाही, खरं असेल का असं म्हणून वाटत. पण जे जे शेवटच्या जीवनात जे बोधिसत्व जन्म घेतात, तर प्रकृतीचा नियमच तसा आहे.
कुणाच्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं शेवटच्या जीवनात महाबोधिसत्वाच्या जीवनात जन्म ग्रहण करतात तेव्हा मला त्यांची सातव्याच दिवशी ती सातव्याच दिवशी मरण पावले कुठल्या ना कुठल्या त्या बोधी वृक्षाला ते 10 जसं सिद्धार्थ गौतमाची माता महामाया ते शाल वृक्षाची बाधी धरली आणि प्रसवलं आणि सगळेच बोधिसत्व या 5 घोषणा करतात शेवटच्या महाबोधिसत्वाच्या जीवनात. सिद्धार्थ गौतमही बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील ज्या जीवनात बुद्धत्व प्राप्त करतील त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतील ना तेही असे 7 पावलं चालतील. त्याच्या अंगात 30 पारमितांचा डोंगर पूर्ण होईल ना तर त्यांच्या अंगात 32 लक्षणं अंशी अनुव्यंजन येतील. बाबासाहेब ह्या 5 गोष्टी आहेत ना 5 घोषणा आहे ना तेही करतील जेव्हा बुद्धत्व प्राप्त. तो निसर्गाचा नियम आहे बुद्धाची उत्पत्तीचा नियम आहे. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात. कोणत्या 30 पारमितांचा डोंगर रचण्यासाठी कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 8 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जन्मातून जावं लागतं. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 12 असंख्येय 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात. कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 16 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जन्मातनं जावं. बाबासाहेबांना बोधिसत्व मानताय की नाही तुम्ही? आपण मानतो जाणतो का नाही जाणतो. कोणाला जाणता येतं जे सम्यक संबुद्ध असतात पश्चिम बुद्ध असतात किंवा ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेला जो भिक्षू त्यांना सावध बुद्ध म्हणतात. या 3 बुद्धाने या गोष्टी आपण कव्हरेजच्या बाहेर आहोत. आपण किती हलो हलो म्हटलं तर आपण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहोत. आपल्याला या गोष्टी कळणार नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे पश्चिम बुद्ध झालेले आहेत सावध सम्यक संबुद्ध झाले आहेत ते टावर मध्ये त्यांचं टावर मोठं असतं त्यांना या गोष्टी जाणता येतात. त्या 6 प्रकारच्या अभिज्ञामध्ये त्यांची ती परिपूर्णता असते म्हणून ते जाणतात. हे बाबासाहेब बोधिसत्व होतं हे कोणी कसं काय जाणलं हे एक छडी दिली ना. बांगलादेशात 10व्या वर्षावास मी केला तेव्हा ही छडी ज्या भंतेने दिली साधनानंद महाते बनभंते म्हणून त्यांना ओळखलं. त्यांना विचारलं की खरंच बाबासाहेब बोधिसत्व होते का ते खरंच बुद्धत्व प्राप्त करणार का ते चक्रवर्ती सम्राट बनणार का. बाबासाहेब मरण पावल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्म घेतला आणि त्यांचं नाव आता सुदर्शन असं आहे. हे खरं आहे का हो? आपल्याला काय वाटतं? कल्पना वाटत. मलाही कल्पनाच वाटत होती. म्हणते मी ज्ञानज्योती म्हणते मी एक खोटा बोलू शकेन एखाद्या वेळेला समजलं पण अर्हत व्यक्ती खोटं बोलेल माझा तर विश्वास. ते म्हणाले हो बरोबर आहे. माझा 100% विश्वास बसला. मी किती तुम्हाला उचलून आठवून सांगेन हे खरं आहे तुम्ही विश्वास ठेवाल याची काय कारण. ज्या गोष्टी आपण कव्हरेजच्या बाहेर असल्यामुळे आपल्याला जाणता येत त्यांना जाणता येत. आपण काय म्हणतो मेलं तर गेलं म्हणतो. एकूणच बोधिसत्वाच्या 4 असंख्य सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी 30 पारमितांचा डोंगर रचण्यासाठी 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन प्राप्त करण्यासाठी 4 असंख्येय 1,00,000 कल्प. एक असंख्य म्हणजे किती? एक असंख्य म्हणजे एक या आकड्यावर 140 शून्य द्यायचे. किती? एक या आकड्यावर 140 शून्य त्याला एक असंख्येय म्हणतात. 4 असंख्येय आहेत तर 4 या आकड्यावर 140 शून्य याला 4 असंख्य या आकडा समजलं. 140 शून्य आहे का 4 वर 140 चिन्ह आता 4 असंख्य झाले. 4 असंख्येय 1,00,000 कल्प. किती? 1,00,000 कल्प. कल्प म्हणजे किती? तर एक कल्पवर्ष म्हणजे समजलं. भगवान बुद्धाने सारीपुत्राने विचारलं म्हणते भगवान एक कल्प कसं सोडवायचं गणित. भगवान बुद्धाने सांगितलं 1 योजन रुंद 1 योजन लांब आणि 1 योजन खोल एवढा खड्डा करायचा. 1 योजन म्हणजे सरासरी 20 किलोमीटर. 20 किलोमीटर लांब 20 किलोमीटर रुंद आणि 20 किलोमीटर खोल नागपूर एवढा समजलं. एवढा खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यात राई भरायची सरसो भरायची शीग लावायची लावली आणि एक दाणा त्यातला बाहेर काढायचा. 100 वर्ष होऊ द्यायची. दुसरा दाणा काढायचा
पुन्हा 100 वर्षाच्या अंतरानंतर एक एक दाना काढत राहिलो. जेव्हा सारा खड्डा खाली झाला तेव्हा एक कल्पवर्ष मोजायचं. तर 4 असंख्येय 1,00,000 कल्प, 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागले. आता कल्प म्हणजे समजलं? तर 4 असंख्येय 1,00,000 कल्प. पुन्हा नाही समजलं ना, किती मोजाल तुम्ही, कसं मोजाल? दुसरं सोपं उदाहरण दिलं भगवंतांनी. आपण ज्या सूर्यमालेत राहतो ना, किती सूर्य आहेत? तेव्हा एकच म्हणताय किती सूर्य आहेत? हे काय तुला एकच दिसत आहे का? बाबा त्याला एकच दिसतो तर काय म्हणेल तो? आपल्याला एकच दिसतो ना. बुद्धाला किती दिसले माहितीये? चक्रवाल म्हणजे सूर्यमाला. चक्रवाल म्हणजे सूर्य, समंता चक्रवाल म्हणतो ना आपण. ही सूर्यमाला, या सूर्यमालेतले 8-9 ग्रह. आता प्लुटो गायब झाला, आता 8च राहिले. या सूर्यमालेत 3ऱ्या नंबरच्या ग्रहावर पृथ्वी या ग्रहावर राहते. या सूर्यमालेच्या उत्पत्तीपासून नष्ट होण्यापर्यंतचा कालावधी याला एक कल्प म्हणतात. आता समजलं? या सूर्यमालेमध्ये आपण राहतोय त्या सूर्यमालेच्या जन्मापासून तर मरेपर्यंत, नष्ट होण्यापर्यंत, नष्ट होणार आहे बघा, जन्मापासून तर नष्ट होण्यापर्यंतचा कालावधी म्हणजे एक कल्पवर्ष. आता समज, या कल्पाला महाभद्र कल्प हे सिद्धार्थ गौतमाने जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा महाभद्र, भद्र म्हणजे सुंदर, अति सुंदर कल्प. का बरं? यांच्या लक्षात आलं या महाभद्र कल्पामध्ये 3 बुद्ध होऊन गेले याच्यापूर्वी. कोणते? कोणागमन सम्यक संबुद्ध, ककुसंद सम्यक संबुद्ध आणि काश्यप सम्यक संबुद्ध. हे 3 बुद्ध. त्या 3 बुद्धांना तुम्ही मोहेंजोदडो आणि हरप्पा या संस्कृतीमध्ये पाहू का, तिथे जे किल्ले मिळतात हे कोणागमन, कश्यप, ककुसंद या बुद्धांचे स्तूप आहेत. 7x12च्या फुट्या मिळालेल्या आहेत, भिक्षूच्या एरिया आहेत. हे जे हरप्पा मोहेंजोदडोचे जे वैभव आहे ना, ते याच बुद्धांच्या, सिद्धार्थ गौतम त्याच्या पूर्वी होऊन गेलेले जे बुद्ध आहेत ना, त्या बुद्धांच्या कालखंडातलं ते दिग्दर्शन आहे. मोहेंजोदडो आणि हरप्पा संस्कृती ही प्राचीन बुद्धिस्ट संस्कृती आहे. सिद्धार्थ गौतम 4थे बुद्ध. सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं. असे अनेक कल्प निर्माण होतात आणि कोरे कंगाल जातात, म्हणजे एकही बुद्ध उत्पन्न होत नाही. पण या महाकल्प, याला महाकल्प असं म्हटलं यासाठी, महान कल्प कारण 5 सम्यक संबुद्ध या कल्पामध्ये निर्माण. कोणागमन, ककुसंद, काश्यप आणि 4थे बुद्ध सिद्धार्थ गौतम. त्या सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या बुद्ध शासनात आपल्याला मनुष्य जन्म हे प्राप्त झाले. याच महाभद्र कल्पामध्ये पुन्हा आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध येणार. जे बोधगया आहे ना, त्या बोधगयेला आता ते बोधिवृक्ष बदलणार आहे, नागाबोधी वृक्ष राहील आणि त्यामध्ये येणारे आर्य मैत्रीय सम्यक संबुद्ध हे त्या नागाबोधी बोधिवृक्षामध्ये बुद्धत्व प्राप्त करणार आहे. बुद्धत्व प्राप्त करणार आहे याच महाभद्र कल्पामध्ये. तोपर्यंत ही सूर्यमाला काही नष्ट होणार नाही. 12 तुम्ही ऐकलं होतं ना, सगळे लोक गोडधोड खायला लागले, चीज खायला लागले, कापू 13 तारीख दिसणार नाही. काय काय आता वर्षावास नागपूरला होता आणि त्या वर्षावासात खूप गर्दी होती. तुम्ही काहीच घाबरायचं नाही, कारण बुद्धांची वाणी काय म्हणते, हा एक कल्प कधी नष्ट होणार आहे? जेव्हा 500 सम्यक संबुद्ध येतील, त्यांचं आयुष्य 80,000 वर्ष ते जगणार आहेत. 80,000 वर्ष. त्या कालखंडात मनुष्याचं आयुष्य देखील 1,00,000 वर्षापर्यंत राहील. समजलं? तोपर्यंत त्या बुद्धांचं शासन परिपूर्ण होईपर्यंत हे आता नष्ट नाही होणार आहे. तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका. ही सगळी ब्राह्मणवाद्यांची फेक न्यूज आहे, ही भांडवलदारांची फेक न्यूज आहे असं मी सांगायचं नव्हतं. तुम्ही काय काळजी, पण कोणी कोणी मस्त दारू प्यायला लागले, काय चिची खायला लागले आणि मग काय गोडधोड करून दारू खायला लागले. त्यामुळे नष्ट नाही, येणारे याच महाभद्र कल्पामध्ये. समजलं? म्हणजे जे जे बुद्धत्व प्राप्त करणारे महाबोधिसत्व शेवटच्या जीवनात, सिद्धार्थ गौतमाचं नाव सिद्धार्थ गौतम, जे महाबोधिसत्वाचं जीवन, जन्मग्रहण करताना ते 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं घेऊन आलं.
समजलं? त्यावेळेला त्यांच्या केसांचा रंग कसा होता? केसांचा रंग. जन्माला बाळ आलं, बुंड्रो कोको म्हणजे बुंडरे बुंडरे केस होते. दक्षिण आफ्रिकेच्या लोकांचे केस बुंडरे बुंडरे, सीताफळाच्या डोळ्यासारखे दिसतात ना, सीताफळाचे डोळे गुंडे गुंडे बाल. त्यामुळं काळे निळे होते, काळे निळे. आणि जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी बोधगयेला बुद्धत्व प्राप्त केलं, त्यांचं शरीर आलोकित झालं, प्रकाशमान झालं. त्यांच्या केसांचा रंग आकाशासारखा निळा निळाला. हा फरक. म्हणून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, या संघटनेचा झेंडा आहे ना, तो निळा, आकाश निळा. बाबासाहेबांना वाटत होतं या देशाचा झेंडा निळा असावा आणि त्यावर एक धम्मचक्र असावं. बाबासाहेबांना वाटत. पण बाबासाहेब अल्पमतात पडले, काँग्रेसवाल्यांचं बहुमत झालं आणि म्हणून हा काँग्रेसचा तिरंगा हटला आणि काँग्रेसचा तिरंगा आला आणि त्याच्यावर तो चरखा हटवण्यामध्ये बाबासाहेब तत्पर होते. त्याच्यामध्ये धम्मचक्र कोरलं. या देशातले 142 करोड लोक चुकून सलाम करतायत, वंदन करतायत, प्रणाम करतायत भगवान बुद्धांच्या धम्मचक्र. बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तित केलं. भगवान बुद्धांनी ज्या आषाढी पौर्णिमेला पहिला उपदेश भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात केला. ही माणसं आहेत आणि माणसं, प्रत्येक माणूस आपापल्या स्वभावाचा गुलाम आहे. प्रत्येक व्यक्ती, ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, इसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत, ब्राह्मणेतर असोत, काळे असोत, गोरे असोत, या देशातले की त्या देशातले, अशा प्रकारची बोलीभाषा की तशा प्रकारची बोलीभाषा बोलणारे, त्या प्रकारची वेशभूषा की तशा प्रकारची वेशभूषा धारण करणारे कोणी असोत, काळे असोत की गोरे असोत, या वंशाचे की त्या वंशाचे, पण सगळी माणसं. आणि प्रत्येक ही 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं. कोणत्या? रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, हे स्वभावच आहे. बुद्धिमूलक स्वभाव 390 प्रकारचे. आणि प्रत्येक व्यक्ती म्हणून तेरी मेरीवर उठतो. जगात दोन व्यक्ती येत नाहीत, म्हणून नवरा बायकोचे, भावा भावाचे, बहिणी बहिणीचे, बाप लेकाचे, माय लेकाचे, तू जराशी शांती, सुख आणि समाधान. या देशाचा संरक्षण मंत्री प्रमोद महाजन त्याच्यात भावाने त्याला गोळ्या घालून ठार. कुठे गेलं रक्ताचं नातं? दोन व्यक्ती एका काळजाची देठ असली तरी एक नाही, भगवान बुद्धालाही माहिती पडली. तुटलेली मन जुळतील कसं? आज तुटलेला माणूस जुळू कसा शकतो? हे ज्या व्यक्तींनी चारही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, त्याची माणूस म्हणून घडवणूक झालेली. आपला जरी मनुष्य म्हणून जन्म झाला असला, मनुष्य प्राणी म्हणून जन्म झाला असला, तरी माणसाला माणसाशी माणसासारखं वागता येत नाही. तेरी मेरीवर उठतो. माणसाला माणसाशी माणसासारखं केव्हा वागता येईल? जे नेहमीच वितरागी, वितद्वेषी, वित मोही होऊन काया वाचा मानून आपण कर्म करू. तेव्हा जेव्हा चार आर्य सत्याचा साक्षात्कार केला तेव्हा माणूस घडवला जातो. केवळ आणि केवळ भगवान बुद्धांच्या सद्धम्मानी आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणसाची घडवणूक होते, माणसाची सजावट होते. तो नेहमीच वितरागी, वितद्वेषी, वित मोही होऊन कायावाच्या मनाने कर्म करेल. आपलीही हानी होणार नाही, इतरांची हानी होणार नाही, आपलाही लाभ होईल आणि इतरांचाही लाभ होईल, अशीच कर्म करेल. तुम्ही नाही करत असं कर्म, तुम्ही तेरी मेरी माझ्या सकट. समजलं? मी त्याच्यात सापडलो ना, तेरी मेरीवर झुकतो, राहत ना, झुकू येतो तिकडून चालून, थोडं मनाविरुद्ध झालं मन मुता. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून या देशात घटना दत्त बुद्धांनी राजे महाराजे लोकांना जो उपदेश केला, राजे महाराजे लोकांना जो उपदेश केला, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे, तुमच्या पुत्राच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या गरजा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राष्ट्राच्या झेंड्यावर एक धम्मचक्र कोरले. भगवान बुद्धांनी जो उपदेश केला, हा चौथा रंग आहे ना धम्मचक्र. का बरं कोरला? काय उद्देश होता?
राज्य चालवणारे लोक हे धार्मिक बनावेत, म्हणून या तिरंग्यावर जो धम्माचा उपदेश भगवान बुद्धांनी 24 कारणांनी तथागतांनी समजवला. हेतु बच्चे, आरंभण बच्चे, अधिपती बच्चे इत्यादी ते 24 कड्यांनी पटीच्य समुत्पाद हा धम्म समजावून सांगितला. तुमची संसद आहे आंधळी, तुमची संसद आहे लंगडी, तुमची संसद आहे बहिरी, तिला मारलाय दाखवा. ती झाली मुख्य. या देशाच्या शासनांनी, सरकारांनी 25 वर्ष स्वातंत्र्याला झाले होते त्यावेळेला रौप्य महोत्सव साजरा केला. 50 शिवलटली वर्ण महोत्सव साजरा केला. आता हा नरेंद्र मोदी भाईनी 75 जे साल होतं ना स्वातंत्र्यात, आझादी की अमृत महोत्सव, का अमृत महोत्सव कसा साजरा केला स्वातंत्र्याचा? आमच्या त्या मणिपूरच्या माता भगिनींना त्यांना नागडं करून त्यांची धिंड काढून हा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा केला. लाजाबिजा वाटतात की नाही तुम्हाला तुमच्या देशातल्या नागरिकांना? हे एवढ्या मोठ्या घटना, जसं काय प्राचीन काळ आहे हा. म्हणजे आमच्या महिला मंडळांना नागडं करून त्यांची धिंड काढली जाते आणि स्वातंत्र्याचे गोडवे गावले जातात, अमृत महोत्सव साजरा केला जातो. म्हणजे किती काय काय हे कुट्ट कुट्ट कसे, घटना कितीही चांगली असली आणि घटना राबवणारे लोक जर लायक नसले तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीच्या निवासस्थानावर धम्मचक्र प्रवर्तन असं लिहिलं. का बरं? बाबासाहेबांना काय गरज भासली? त्यांनी तसं का लिहिलं असावं? बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन आहे. बरं, तिथे भगवान बुद्धांच्या मूर्ती त्या भिंताळावर ठेवण्याची काय गरज होती? कोणी विरोध केला का? एकाच्याही मनात विरोध करण्याची हेच निर्माण झालं, काही विचारच नाही निर्माण झाला. लोकसभेत आणि राज्यसभेत काय काम होतं या शब्दाचं? तरी लोकसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीच्या पाठीमागे, राज्यसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे देखील धम्मचक्र प्रवर्तन असं लिहिलं. भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये जो उपदेश केला, माणूस कसा घडेल जेव्हा व्यक्ती 4 आर्य सत्याचा साक्षात्कार करेल तेव्हा माणूस घडवला जातो, माणसाची निर्मिती होते. आणि ती माणसाची निर्मिती शासन चालवणाऱ्यांकडून व्हावी. राज्य समाजवाद ही संकल्पना माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून उचलली असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. म्हणून त्या लोकसभेच्या राज्यसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीच्या पाठीमागे धम्मचक्र प्रवर्तन आहे. राष्ट्रपती भवनावर नावात धम्मचक्र प्रवर्तन आहे लिहिलं. भगवान बुद्धांची मूर्ती ठेवली नव्हे तर 4 चिमाची जी राजमुद्रा आहे ना, चरक भिक्खवे चारिकं बहुजनी, वर्षावास संपला तर जे 60 अरंत भिक्षू झाले होते या पहिल्याच वर्षावासात, भगवंताचा सारनाथचा जो वर्षावास झाला, तर या 5 घटना अंकित बघा. सिद्धार्थ गौतम आपल्या मातेच्या कुशीमध्ये प्रवेश करतात, ती आषाढी पौर्णिमा 1. वयाच्या 29व्या वर्षी महाभिनिष्क्रमण म्हणजे गृहत्याग करतात, तेही आषाढी पौर्णिमेला 2. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तित करतात 3. आणि 5व्या दिवशी या आषाढी पौर्णिमेला 5ही भिक्षू अर्हत्व प्राप्त करतात. संघाची उत्पत्ती होते 4थी घटना. आणि 5वी घटना भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघाचा वर्षावासाचा प्रारंभ हा आषाढी पौर्णिमेलाच होतो. या 5ही घटना सगळ्यात सम्यक संबुद्धांच्या कालखंडात एक समान असतात. बाबासाहेबही जेव्हा जन्माला येतील ना बुद्धत्व प्राप्त करण्याच्या वेळेला शेवटच्या महाबोधिसत्वात, तेव्हा तेही आषाढी पौर्णिमेला जन्म घेतील. त्यांचं निष्क्रमणही आषाढी पौर्णिमेलाच होईल. त्यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर वैशाख पौर्णिमेला, या आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तित करतील. संघाची उत्पत्ती आषाढी पौर्णिमेला होईल आणि वर्षावासाचा प्रारंभही आषाढी पौर्णिमेलाच होतो बुद्धांचा आणि भिक्षू संघाचा. या 5ही घटना सगळ्यात सम्यक संबुद्धांच्या कालखंडात एक समान घटना असतात. म्हणून या भगवान बुद्धांच्या प्रथम उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणतात. आता तुम्ही गुरुपौर्णिमा म्हणायला लागले. शेंडीवाले, जानूवाले लई चालाक लोक. गुरु प्रधान झाला आणि धम्म गौण झाला. या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचं नाव गुरु पौर्णिमा कसं बदललं? ज्या वेळेला
सम्राट अशोकाचा पळनातू शेवटचा धम्मराजा, हा बुद्धिस्ट राजा, ज्याचं नाव सम्राट बृहद्रथ, याची कप्तानं विजयादशमीचा दिवस त्या दिवशी पकडलं त्याला. ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली होती तो दिवस म्हणजे धम्म विजय दिवस, विजयादशमीचा दिवस. त्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली होती. आता तो दिवस बदलायचा नाही असं बाबासाहेब बोलले. आणि त्याच दिवशी दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला 5 लाख लोकांना दीक्षा दिली. 15 ऑक्टोबरला 2 लाख, एकूण 60 लाख लोकांना दीक्षा दिली बाबासाहेब. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरचं भाषण 14ला व्हायला हवं होतं आणि 14 ऑक्टोबरचं भाषण 15ला व्हायला होतं, असं बाबासाहेबांची धारण. बाबासाहेबांनी हा धम्म विजय, विजयादशमीचा आठवण करून दिली आपल्याला. आणि ज्या विजयादशमीच्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली तोच दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ गेले आणि तिथेच महाडच्या 14 तळ्याचं पाणी चाखण्याचा निर्णय घेतला. 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती जाळण्याचा निर्णय महाडला तिथेच घेतला 1 जानेवारीला विजय स्तंभाजवळ. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927ला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ संशोधित करता आली, म्हणून ते त्यांचं प्रेरणास्थान ठरलं. म्हणून पुढे दरवर्षी बाबासाहेब कुठेही असत तरी 1 जानेवारीला दरवर्षी. आपले लोकच विसरून गेले होते 200 वर्षाचा इतिहास. पहिल्यांदा विहारात 2 गुड्डे आटे आपले लोक यायचे. प्रसाद घ्यावा गर्व मिळून शिलाच पाणी, शिलाच्या पाण्यात घेऊन गोट शुद्धदार वाटा बोबला. शिलाच्या पाण्याने ग्रहण करून जर मन शुद्ध व्हायचं, आतापर्यंत कितीतरी शोतापन्न, शकदागामी, अनागामी बाप नाही झालं नसं. नावच विसरून एक तरणी मान पोरं आपली ना तरणी मान. 1 जानेवारी आली, भिंताडा रंगवायचे, रोड रंगवून ठेव, 9 वर्षाच्या शुभेच्छा आणि फटाके उडाले. शौर्य दिवसच विसरून गेलो होतो. म्हणून सातत्यानं भीमा कोरेगाव पदयात्रा 10 वर्ष झाली. भीमा कोरेगाव ते पंढरपूर पर्यंत बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954ला भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलले होते, या देशात 2000 लेणे आहेत आणि या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 17 लेणे आहेत. कुंडी, तेली, कोळी, माळी, लोहा, सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटकायुक्त, धर्मांतरित झालेले मुस्लिम, ख्रिश्चन असो की अस्पृश्य लोक असो, बहिष्कृत लोक असोत, हे एका काळचे नागवंशी लोक होते प्राचीन काळात. आणि सगळे नागवंशी लोक प्राचीन काळात भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे वारसदार होते. समजत आहे ना? इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करतात. आमचा पराभवाचा इतिहास आहे. पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण सैन्यामध्ये दाखल झाला. कौटल्य देखील राज्यकारणामध्ये तिथे दाखल झाला. इकॉनॉमिक्स म्हणून अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता, त्याला ही अर्थव्यवस्था बदलायची होती. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र सम्राट अशोकावर टीकास्त्र सोडले होते. कूटदंत सूत्राप्रमाणे सम्राट अशोकाने त्या कालखंडात सगळ्या जमिनीचं, सगळ्या उद्योगांचं जर राष्ट्रीकरण केलं असतं, सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाची सगळी जबाबदारी पूर्णत्वास नेली असती, ती प्रतिक्रांती आली नसती असं बाबासाहेब म्हणायचे. चढा उतार. त्यामुळे ही जाती व्यवस्था कधी आली, जेव्हा पुष्यमित्र शुंगांची जेव्हा हत्या केली. पुष्यमित्र शुंगांनी ज्या वेळेला बृहद्रथांची हत्या केली, पुष्यमित्र शुंगांनी शेवटचा हा सम्राट बृहद्रथांना पकडलं. पकडण्याचा दिवस दशहरा. पुष्यमित्र शुंगांनी या बृहद्रथ सम्राटला एकदम याच दिवशी शस्त्र काढून घेतली हल्ला करून आणि त्यांना नजरबंद केलं. आणि तब्बल 15 दिवसानंतर, ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली होती तोच दिवस निवडला विजयादशमीचा. तब्बल 15 दिवसांनी दिवाळीच्या दिवशी, कोणत्या दिवशी? दीपदान महोत्सवाच्या दिवशी. तुम्ही दिवाळीला काय करत होते? घराच्या समोर 2 दरवाजा समोर ते लहान लहान स्तूप मांडत, शेणाची नाही का?
आणि अंगणात एक मोठं स्तूप बांधत होते. त्या स्तूपावर गोऱ्यासारख्या थापून वरती दिवे लावून, तेलाचे दिवे लावून पूजा करत, पुष्प चढवत होते की नाही. हा सण आहे ना, दीपदान महोत्सव. तुम्ही कुठे जायचं? पाटलीपुत्रला जायचं. हा बिहारची राजधानी पाटणा. त्यामध्ये जे शिलालेख आहेत ना, धम्मलिपीत लिहिलेले, ते शिलालेखामध्ये असं आहे, कार्तिक अमावस्या म्हणजे दिवाळी, हा उपवासाचा दिवस. ज्या दिवशी भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांचा सद्धम्माचा हा ठेवा जसाच्या तसा धम्माच्या आधारावर सुरक्षित ठेवण्यासाठी सम्राट अशोकाने मोगली पुत्र तिष्य त्यांच्या गुरूंच्या आदेशावरून मोठे मोठे 8 महास्तूप बांधले होते. त्यात एक नागलोकामध्ये होता, एक देवता लोकांमध्ये होता भूषिता, एक तवंतीचा, तिथले खोलता आले नाही. बाकी 6 महास्तूप खोलले आणि त्याचे 84,000 एक समान विभाग केले. आणि 84,000 धम्मस्कंदावर 84,000 महाविहारांची स्थापना केली. बाबासाहेब 25 डिसेंबर 1954 बोलताना देऊळच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेला बोलताना 84,000 महास्तूप गेले कुठे? हे पंढरपूरचं मंदिर दुसरं तिसरं काही नसून हे भगवान बुद्धांचंच विहार आहे, हे मी सिद्ध करून दाखवेन. हे 84,000 विहार कुठे गेले? बाबासाहेब म्हणत कुठे गेले, मी सिद्ध करून दाखवेन. आता बाबासाहेब गेल्यानंतर कोण सिद्ध करून दाखवणार आहे? म्हणून 10 वर्षापासून आम्ही भीमा कोरेगाववरून पंढरपूरला यासाठी जात आहोत. त्यासाठी माहिती आहे, महावंश हा अनुपिटकाचा भाग आहे. अनुपिटक त्या पृष्ठ नंबर 183 असं लिहिलंय, तिसऱ्या महासंघानंतर महाधम्म रक्षित हा ग्रीक भिक्षू, स्थविर भिक्षू, अर्हत भिक्षू, त्यांना महारठ्ठामध्ये पाठवलेलं आहे. सम्राट अशोकाने चंद्रभागा नदीच्या काठावर महास्तूप त्यांच्या पायाभरणीपासून तर विहारांच्या परिक्रमेपर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत मूर्तीचा जो विठ्ठलाचा जो टोप आहे ना, तो स्वतः या अरब भिक्षूंनी ग्रीक वरून आणलेला टोप आहे, अशी नोंद महावंशामध्ये आहे, अनुपिटकामध्ये. त्या डाव्या बाजूला मूर्तीच्या काय लिहिलंय माहिती आहे? तिसऱ्या महासंघानंतर महाधम्मरक्षित नावाचा हा यवन भिक्षू त्यांच्या उपस्थितीत या महाविहाराची पायाभरणीपासून तर मूर्तीची प्रतिष्ठापना करेपर्यंत हा जो टोप आणलाय, तो धम्मरक्षित महाधम्मरक्षित या भिक्षूंच्या उपस्थितीत तो समारंभ पार पाडला असं धम्मलिपीत लिहिलेलं आहे. तिथल्या पंड्यांनी मात्र, बडव्यांनी मात्र तिथली अक्षरं धम्मलिपीतली कुरतडून कुरतडून काढली आणि त्याच्यावर चांदीचा पत्रा घातलेला आहे. समजलं? आम्ही यासाठी जात होतो देवदर्शनासाठी नाही. जो खांब आहे ना, गरुड खांब, त्या गरुड खांबावर धम्मलिपीमध्ये बाहुम सहस्रंग अभिनिमित्तं सायुधक्तं गिरिमेचलं गुदित घोर सदैन वारंग दानादि धम्मविधिनादि त्वामनिदो तंतेजा बहुत ते हे धम्मलिपीत लिहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही सिद्ध करण्यासाठी जात होतो. कारण काय? त्या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या. ज्या वेळेला या देशात प्रतिक्रांती झाली आणि धम्मक्रांतीचं नेतृत्व करणारा भिक्षू संघ शमन आमचं पतन झालं, एकेका भिक्षूंचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली गुरुदक्षिणा म्हणून. आणि म्हणून ते पंढरपूरला तो घट मांडतात, त्या घटावर नारळ ठेवतात. हे नारळ म्हणून गुरुदक्षिणा म्हणून एकेका भिक्षूचं डोकं कापून दान मागत होते. म्हणून ते गुरु पौर्णिमा म्हणून साजरा करायला लागले. धम्मचक्र प्रवर्तन विकृतीकरण आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिवसात त्यांनी गुरुपौर्णिमा केलं, गुरु प्रदान झाला, धम्म गौण झाला आणि गुरुदक्षिणा म्हणून एकेका भिक्षूंचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली होती. तेव्हा भिक्षू डोक्याचे दाढीचे केस वाढवून जंगला पहाडांचा गुफा कंदरांचा आश्रय घेऊ लागले. हेच ते भोलानाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, महादेव नावाचा अर्हत स्थविर भिक्षू, गोंड भिक्षू होता आमचा. गोंड म्हणजे तुम्ही गोंड लोक होते की नाही? गो म्हणजे पृथ्वी, अंड म्हणजे पुत्र, भूमिपुत्र. आर्यांच्या अनेक टोळ्या ज्या खैबर खिंडीतनं आल्या ना, आपण तिकडून युरेशियातनं आल्या असं म्हणतो की नाही? त्याचे काय बायका, आपल्या बायका पोरी घेऊन आले का? त्यांच्या घरी ज्या बायका पोरी आहेत ना, त्या आपल्याच आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नातं जोडलं जावई सासऱ्याचं. हे असली काम केलं बाबासाहेबांनी. चूक नाही केली बरं, तुम्ही चूक म्हणता कधी कधी. बाबासाहेब बोलले आमच्या ज्या माता भगिनी आहेत ना त्यांच्या घरी आहेत, तर त्या इकडे आल्या पाहिजेत.
कशा येतील? त्याचा हा आराखडा बाबासाहेबांनी मुलांना. वैराची वैरत्व करून वैर जमत नाही, मैत्री करून त्यांच्यावर विजय मिळवला जातो. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे. बाबासाहेबांनी या इतिहासाची ओळख करताना भिक्षू मग दाढीचे केस, डोक्याचे केस वाढवायला लागले. हे नाथपंथी लोक, हे लिंगायतपंथी लोक, हे महानुभावपंथी लोक, हे वारकरी लोक, हे भागवतपंथी लोक, हे सगळे भिक्षूंचा प्रवाह. म्हणून हे लोक आषाढी पौर्णिमेला, आषाढी एकादशीला जातात. त्यासाठी जात होते, तिथे भिक्षूंचं मोठं केंद्र होतं. या महाधम्म रक्षित या भिक्षूंनी त्या नगरीचं नाव पौंडरी कसं ठेवलं होतं? पहिल्यांदा ही विहार बांधलं जेव्हा नव्हतं चराचर, तेव्हा वसवलं पंढरपूर तुकोबराय म्हणतात. तिथं काहीच नव्हतं, पहिल्यांदा विहार झालं, त्याच्यानंतर ती नगरी वसली. त्या नगरीला नाव पौंडरी हे महाधम्म रक्षित भिक्षूंनी दिलं, असं महावंशमध्ये नोंद आहे. कल्पना नाही. त्यामुळे हे बुद्ध विहारच आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही गेलो. हा सारा जथ्था एकेका भिक्षूला 3 महिन्याचा, 4 महिन्याच्या वर्षावासासाठी घेऊन यायचे. आणि नंतर कार्तिक अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा वर्षावासाचा समाप्तीचा कार्यक्रम असायचा. शेवटचा पंढरपूर हे नाक होतं महाराष्ट्राचं. तिथे कार्तिक पौर्णिमेला त्या भिक्षूंना 3 महिन्यासाठी आणायचं आपल्या नगरात, वस्तीत नगरात. म्हणून ते जात होते, दिंड्या जात होते, यासाठी जात होत्या. नंतर ते वापस पुन्हा कार्तिक पौर्णिमेला मोठा सण कठीण शिवरदानाचा व्हायचा. आमच्याकडे 18 आणि 19 तारखेला या. प्राचीन काळात कसा ओरिजिनल जो कठीण शिवरदान असतो ना, ते आम्ही ते रुई बी घेतली तर ते निकामी पडली. आता आता ते असली दुसरा एक धागा मागवला. जे जे ते भाग घेणारे असतील त्यांच्या मोबाईलवरती हे नवा जो धागा येईल तो येईल. येताना मात्र तशा प्रकारचा धागा घेऊन यायचा. तुमचाही धागा थोडा कामी पडेल, जेणेकरून हे त्या रुई पासून सूत काटलं जाईल. सूत काटलं जाईल ते चरख्यावर, आणि त्या सूत्राचे गुंडाळे करून मग ते त्यांना रंग दिला जाईल. रंग दिल्यानंतर ते निखाऱ्यावर सुकवलं जाईल, वाळवलं जाईल. आणि 2 फुटाच्या पट्ट्या हातमाग जुन्या आहेत ना, त्या हातमागावर कापड विणलं जाईल. आणि कापड विणल्यानंतर हे खांद्यावरची संगाटी, हे उत्तरासंग, अंतर्वासक, कमरबंद, या सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रभरात विणून झालं पाहिजे. कापड शिवणे झालं पाहिजे. खरंच कठीण शिवरदान आहे हे प्राचीन काळाचे. त्यासाठी 82 लोक परवा येत आहेत आपल्याकडे. बांगलादेशातले उपासक उपासिकांना तुम्हाला काही शिवता येत नाही, त्यामुळे ते कसं रात्रभर तुम्हाला काही झोप येणार नाही. हे कोण 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 कसं करतात. मग हे कठीण दानाचं एवढं असतं, जगाचं जेवढं एवढं दान आहे सगळं भिक्षू संघाला दिलं तरी कठीण दानाच्या तुलनेत ते मोडत नाही. म्हणून काही अंशात बसत नाही. तुम्ही त्या सुताला थोडा जरी हात लावलाय तरी ते मोठं पुण्य घडत असतं, असं भगवान बुद्ध म्हणतात. जगातलं एवढं इलाज संघाला ठेवून टाका आणि एका कठीण शिवरदानामध्ये सहभागी व्हा नुसतं. त्यामुळे हा मोठा पुण्याचा सोहळा भारतात पहिल्यांदा होतोय प्राचीन काळाप्रमाणे. त्यामुळे या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी हजेरी लावायची. चिल्याबिल्यांना घेऊन यायचं, या चिल्याबिल्यांना घेऊन यायचं, जेणेकरून ते बघत राहतील हा सोहळा कसा होतो. त्यामुळं हा मोठा सोहळा ज्यावेळेला संघ पण येणार आहे देशातला, आपण त्या कठीण दानाच्या शिवरात हे मोठं कठीण दानाचा कार्यक्रम पंढरपूरला कार्तिक पौर्णिमेला शेवटचा दिवस हा वर्षावासाचे. कधी 3 महिन्याचा वर्षावास, कधी 4 महिन्याचा वर्षावास. भगवंताचा पहिला जो वर्षावास 4 महिन्याचा आला होता, सारनाथचा पहिला वर्षावास. आणि 4 महिन्याच्या वर्षावासानंतर जे 60 भिक्षू 6 प्रकारच्या अभिज्ञामध्ये दिव्य चक्षु, दिव्य शोध, परिचित ज्ञानी, कुपिनिवास, अनुसतित ज्ञान, सिद्धिपाद आणि आश्रवक्षय या 6 प्रकारचे अभिज्ञा ज्ञान त्या प्राप्त करणारे असे 60 अर्हत भिक्षू होते. त्या भिक्षूंना चरत भिक्षवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपा हा उपदेश केला. एक भिक्षू एवढा सक्षम, 2 जण मिळून जात नव्हते. एक भिक्षू एवढा सक्षम होता की कुठल्याही प्रकारच्या स्वभावाची व्यक्ती आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 360 कलमामध्ये 365 कलमामध्ये घटना लिहिली ना, 360 प्रकारच्या स्वभावाची माणसं असतात. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, वितर्कमूलक, भयमूलक, जे काही आहे. आणि हा स्वभाव 5 प्रकारच्या वेदनांनी आपण आपला स्वभाव निर्माण करतो. माझ्या शक्ती याला जबाबदार नाही जबाबदार. आपण नेहमीच रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक चित्ताने कामं करतो. रागरंजित, द्वेषदूषित, मोहमूलित काय वाटतं मनाने कामं करतो. पण दूषित शुद्ध चित्ताने आपल्याला कामच करता येत नाही. नुसतं दूषित कर्म करत बसतो, परिणाम उलटा मग व्याकुळ होतो. त्यामुळे शुद्ध चित्ताने कधी कर्म येईल? निर्वेद ज्ञान, निब्बिदा ज्ञान, निर्मळ चित्त, ज्याला निर्वेद आता निब्बिंदती दुःखे हे समग्र विशुद्ध.